तर दुसरी जे मेथड आहे मेथड कोणती मेथड आहे, ग्राफिकल मेथड आहे ना. तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिले ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे एका लिनियर इक्वेशनचा ग्राफ आपण कसा काढायचा तो सांगितलेला आहे. तर हा जो आहे मी तुम्हाला प्रॉब्लेमवरूनच सांगतो. म्हणजे एखाद्या एक इक्वेशन जो दिलेला राहील ना त्या इक्वेशनचा आपल्याला ग्राफ कसा काढायचा आहे, त्याची लाईन कशी बनेल ग्राफवर, त्याची लाईन येईल ना एक स्ट्रेट लाईन. जे इक्वेशन आपल्याला दिलेले असतात हे एका स्ट्रेट लाईनचे इक्वेशन असतात. ठीक आहे. तर ते स्ट्रेट लाईन आपण ग्राफवर कशी काढायची ते मी तुम्हाला त्या प्रश्नावरूनच शिकवतो, सेपरेट शिकवायची गरज नाही. ठीक आहे. तर बघा हे तुम्हाला पहिले एका लाईनच्या एका इक्वेशनची ग्राफ कशी आली ते सांगितलेली आहे. जसं इथं बघा हा इक्वेशन होता 2x मायनस y इज इक्वल टू 4. याची ग्राफ तुम्हाला काढायची होती बरोबर. आता माझ्याकडे इथं ग्राफ पेपर वगैरे वगैरे आहे का तर पाहा लागेल यार. आहे का ग्राफ कुठं बे, काय बी सांगता बे, गुगलवरून डाउनलोड करू. हो एवढा जाऊ द्या चला. हां लक्ष द्या इथूनच समजावून सांगतो मी, एवढा साथी राहू मी. लक्ष द्या हा आहे इक्वेशन बरोबर. तर या इक्वेशनला आपल्याला इथं काढायचं आहे ग्राफ पेपरवर. तर ग्राफ पेपरमध्ये तुम्हाला माहीत आहे हे एक्स ॲक्सिसने एक हिला एक्स डॅश म्हणू शकता आणि हिला वाय आणि वाय डॅश म्हणू शकता, किंवा हे नाव नाही द्यायचे आहेत तर ॲरो द्या आणि सरळ वाय ॲक्सिस आणि याला नाव द्या ॲरो द्या आणि एक्स असे पण नावं देऊ शकता. इथं का राहते ओरिजिन 0, इकडं +1 +2 +3, इकडे -1 -2 मायनस, इकडे -1 -2 अबे नाही +1 +2 +3, इकडे -1 -2 या प्रकारे दिसत असेल तुम्हाला. बघा हे दिसत आहे असं. हां आता त्या ग्राफचा एक कोणता घेतलेला आहे तर पूर्ण ग्राफ घेण्यापेक्षा. ठीक आहे. तर बघा हा इक्वेशन होता. आता याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहेत ते कोणते आहेत, एक्स आणि वाय. तर ते काय आहेत, कोऑर्डिनेट ऑफ एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. एक्स आणि वाय जे आहेत म्हणजे त्याच्यावरचे पॉईंट. ठीक आहे. तर हे दोन्ही पॉईंट मांडला आपण इथं. तर आणि इकडे दोन्ही कंबाईन घेतला एक्स वाय. काय करायला लागते, असा डब्बा बनवायचा एक छानपैकी, एक ॲज्युम करायची व्हॅल्यू. एक व्हॅल्यू काय करायची, ॲज्युम की बा एक्स अगर आपण 0 घेतला या इक्वेशनमध्ये, एक्सची व्हॅल्यू काय ठेवला 0. तर 0 गुणिला 2 तर -y इज इक्वल टू 4 म्हणजे y इज इक्वल टू -. तर y ची व्हॅल्यू किती आली असती, समजलं नाही समजलं तर आता सांगतो. इक्वेशन काय होता 2x - y इज इक्वल टू आणि हा असा डब्बा बनवायचा आहे एक्स वाय आणि इकडे कंबाईनमध्ये. ओके लक्ष द्या. तर ही व्हॅल्यू मी ना ॲज्युम केलो या इक्वेशनमध्ये. हा इक्वेशन होता ना आपल्याकडे इज इक्वल टू 4. तर एक्सच्या ठिकाणी मी ना काय ठेवला 0, एक्सच्या ठिकाणी काय ठेवला -4 इज इक्वल टू वाय. तर हा काय झाला 0 -y इज इक्वल टू, तर हा मायनस त्या बाजूला जाईल म्हणजे त्यालाच मल्टिप्लाय होईल. तर वायची व्हॅल्यू किती होईल समजलं. तर इथं वायची व्हॅल्यू किती आली असती बरोबर. कोणत्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू ॲज्युम करायची तर दुसऱ्याची व्हॅल्यू ॲटोमॅटिक मिळेल. ठीक आहे. कोणत्या व्हॅल्यू ठेवू शकता त्याच्या ठिकाणी, कोणत्या पण ठेवू शकता आपण, सोप्यात सोप्या ठेवायच्या जेणेकरून वायची व्हॅल्यू जवळपासची. इथं ठेवाल एक्सची व्हॅल्यू 5 तर वायची व्हॅल्यू 15 येईल. मग तुमची ग्राफ किती मोठी झाली, तेवढी ग्राफ मावते का मग तुमच्या पेपरवर. तर अशाच व्हॅल्यू घ्यायच्या जेणेकरून वायची व्हॅल्यू दुसरी काय आली पाहिजे, छोटी छोटी आली पाहिजे. समजलं का. हां इथं सोडवून पाहायच्या दिमागामध्ये पहिले. जर आता मी नाही इथं एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू किती घेतलं होतं 0. आता एक्स इज इक्वल टू काय ॲज्युम करून आपण 1. काय ॲज्युम करू, तर काय झालं असतं बघा 2 × 1 - y इज इक्वल टू, तर बेक तर -y इज इक्वल टू 4 म्हणजेच किती, 4तून 2 गेले
मायनस वायची व्हॅल्यू 2, तर वायची व्हॅल्यू -2. तर इथं किती इथं सॉरी इथं 1, तर इथं किती आली -2 आली. तसंच बघा इथं किती घेतला 2 घेतला, तर वायची व्हॅल्यू किती आली 0 वायची. आता बघा एक्सची व्हॅल्यू त्यानं काय घेतला, एक्सची व्हॅल्यू 2, तर 2 गुणिला 2 आणि 4 त्या बाजूला जाईल तर मायनस होईल. मायनस होईल तर काय आला, म्हणजे वायची व्हॅल्यू काय आली. तर अशा प्रत्येक व्हॅल्यू काढलेल्या आहे बघा. एक वेळा 0 ठेवला, एक वेळा 2 ठेवला, एक वेळा काय ठेवला 3. तर 3 दुने आणि हा वाय त्या साईडला गेला प्लस झाला, हा 4 या बाजूला आला मायनस झाला. 6 मधून 4 गेले तर बघा आली 2. या प्रकारे असे किती कोऑर्डिनेट काढले आपण 4 पॉईंट घ्यायचे, 4 पॉईंट वायचे निघतील. निघले. आता हे पॉईंट प्लॉट कसे करायचे ग्राफवर ते समजून घ्या. हा ग्राफ पेपर आहे आपला. हे एक्स ॲक्सिस, हे बघा इथे x0, तर y किती म्हणते -4. तर पॉझिटिव्ह वाला x0 आहे म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला इथंच भेटल. आणि y किती म्हणते -4, तर -4 म्हणजे हे हा आला असता पॉईंट आपला कोणता 0, कारण x वर वाढलाच नाही ना तो. x वर काय 0, x वर 2 असता तर मी ना हा घेतलो असतो, पण x0 आहे तर x0 इथंच राहील. आणि y ची व्हॅल्यू किती दिसून झाली -4, तर -4 इथं आहे. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट काय दिसत आहे 2, 0, म्हणजे x ची व्हॅल्यू 2, तर x ची व्हॅल्यू 2 आली इथं. आणि y ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे 0, तर हे दोन्ही पॉईंट कुठं मॅच होतात बरोबर. मग तिसरा 3 आणि 2, बघा 3 आणि 2 कुठं मॅच होते. x ची व्हॅल्यू 3 म्हणते, तर इथं मी ना हे केलं. आणि y ची व्हॅल्यू किती म्हणते 2, म्हणजे हे. तर येथून आडवी लाईन काढली, इथून कोणती लाईन काढली, कुठं मॅच झाली हे तिथं लिहिला 3,2. देन -1 -6, तर x ची बाजू हे झाली -1 आणि y साठी -6. हे आडवी लाईन घेतली आणि हे उभी लाईन घेतली, कुठं मॅच झाली हे समजलं. तर या ठिकाणी काय काढलं आपला -1 आणि -6. तर तुम्ही नोटीस कराल की हे तिन्ही चारही पॉईंट एका स्ट्रेट लाईनमध्ये येत आहे. त्याच्यावर स्केल मांडली तर त्याच्यातून एक सिंगल लाईन जात, अगर जात नाही तर समजून जा तुमचे पॉईंट कुठेतरी चुकलेले. म्हणजे तुमचा कॅल्क्युलेशन हा जो कॅल्क्युलेशन तुम्ही इथं केल्या, हा कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकलेला आहे. हां, थोडासा पॉईंट न इकडे तिकडे जात आहे तर काय करून टाकायचं, इरेज करून टाकायचा, स्ट्रेट लाईन काढून टाकायची आणि त्याच्यावरच काढून टाकायची. समजून राहिले का, नाही समजले. सपोज बाकीचे 3 पॉईंट असे बरोबर येत आहेत ना, एक पॉईंट सपोज हा इथं जात आहे बिचारा, लाईन मारून टाकायची, याला इरेज करून टाकायचा रबरनं, ठीक आहे, आणि याला थोडासा सरकवून टाकायचा इथं. पूर्ण मोडण्यापेक्षा तो परवडते मग. ठीक आहे, कोणी तिथे एक मोजू पाहणार नाही. पण कॅल्क्युलेशन अगर बरोबर असेल तर तशी नौबत आपल्यावर येत नाही. कळली गोष्ट. चला बघूया आपण नेक्स्ट, म्हणजे एक प्रश्न बघूया याच्यावरचा. इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला. पहिला इक्वेशन दिलेला आहे x + y = 4 आणि दुसरा इक्वेशन दिलेला आहे 2x - y = 2. ठीक आहे, हे दोन इक्वेशन आणि सॉल्व बाय ग्राफिकल मेथड. कसा लिहिलेला राहील, सॉल्व बाय. तर सर्वप्रथम काय करायचं, लक्ष द्या. आता एक एक सांगत आहो, सगळ्यांनी लक्ष द्यायचे आहे. सगळ्यात पहिले अब्बा डब्बा जब्बा काढून टाकायचा. काय काढाल, अब्बा डब्बा जबा. x y नाही याच्यासाठी सेपरेट, नाही तर हा नाराज होते बरं. खाऊंगा, पावर कमी झाला, अजून कमी करत आहेस म्हणजे जास्त होता आतापर्यंत. चीटिंग झाली आहे तर.
ओके, अब्बा डब्बा जब्बा काढला. हां, आता या इक्वेशनच्या व्हॅल्यू इथं आणि या इक्वेशनच्या व्हॅल्यू. ठीक आहे, ते वायफायची बटन चालू कर. वर ग्राफ पेपर भेटते का तर पाहिजे तुम्ही गुगलवर. कोणी मोबाईल तर नाही आणला डाउनलोडिंग करायसाठी. मोबाईल आणता का तुम्ही? मानवच्याने जप्ती होते, देतच नाही मी मोबाईल. हां, आता हा सिम्पलसा इक्वेशन आहे छानपैकी 1 नंबरमध्ये आहे ना. तर याला पहिले सॉल्व करून ठेवायचा किंवा एक एक्सची व्हॅल्यू काढून घ्यायची किंवा वायची व्हॅल्यू, कोणती पण व्हॅल्यू तुम्ही एक्स किंवा वाय दोघांपैकी कोणाला पण ॲज्युम करू शकता. सपोज एक्सच्या रूपामध्ये मी काढून ठेवली काय बघा. तर हा वाय त्या साईडला गेला तर काय झाला, असा सोडवला मी नाही आले पहिले, बरोबर. आता मी व्हॅल्यू कोणाच्या पुट करीन, वायच्या. ॲज्युम कोणाच्या करीन, तर मला कोणाची व्हॅल्यू भेटल. जर मी याला वायच्या रूपात काढलो असतो म्हणजे एक्स या बाजूला आणलो असतो तर एक्सची व्हॅल्यू मी काय केली असती, ॲज्युम केली. बघा आता वायची व्हॅल्यू पुट वाय इज इक्वल टू, आता किती ठेवू, सपोज 3 ठेवलो. हा बाय वायची व्हॅल्यू किती ठेवलो 3, तर एक्स किती आला, एक्स किती आला असता बघा 4 - 3, अरे 1. हां, तर हा 3 तर हा तर 1, जमला. हां, एखादी व्हॅल्यू मायनसमध्ये बी आली पाहिजे, चांगली वाटते. सपोज पुट वाय इज इक्वल टू 4, वाय इज इक्वल टू वायची व्हॅल्यू किती पुट केलो मी ना आता 4, तर एक्स किती होईल 4 - 4 0. हा 4 तर हा. सपोज पुट वाय इज इक्वल टू 5, वाय इज इक्वल टू किती पुट केला 5, तर 4 - 5 एक्सची व्हॅल्यू -1, -1 तर हा 5. मग पुट वाय इज इक्वल टू किती 2 ठेवू, वायची व्हॅल्यू 2 तर एक्सची व्हॅल्यू 4 - 2 आली असते एवढी. तर हे सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या 2 आणि हा बी 2. तर 0 मामा 4 -1 मामा 2 मामा 2. तसंच याचे पण व्हॅल्यू काढून घेऊया आपण. अरे काढू का, कोणाच्या रूपात काढू, वायच्या रूपात काढू. मग याला सोडवतो. 2x - y इज इक्वल टू 2y. या वायला तिकडे घेऊन जातो, तर इकडे करायला 2x 2 + y. आता या 2ला इकडे आणतो, तर 2x - 2 इज इक्वल टू. आता व्हॅल्यू कोणाच्या पुटअप करीन, पुट x इज इक्वल टू. सपोज मी इथं काय ठेवला 0, काय ठेवला पहिली व्हॅल्यू आपली 0, तर 2 × 0 0. तर डायरेक्ट वायची व्हॅल्यू किती आली असती -2 भेटली. मग पुट x इज इक्वल टू 1, तर वाय किती झाली असती बघा, बेक बे 2 आला इथं, 2 - 2 तर वायची व्हॅल्यू म्हणजे हा 1 तर हा. देन पुट x इज इक्वल टू -1, तर हा -2 झाला असता. -1 × 2 -2 -2 मायनस, तर वायची व्हॅल्यू किती झाली असती. ओके, देन पुट x इज इक्वल टू 2, तर वायची व्हॅल्यू किती झाली असती 2 × 2 4, 4 - 2. तर बघा व्हॅल्यू भेटला आता आपल्याला -1 -4 2 2 2 2 2 बी याची बी आली 2 2 2 2 भेटला सोल्युशन. या 2 इक्वेशनच्या सोल्युशन काय येईल 2 2 2 2, म्हणजे x इज इक्वल टू 2 न y इज इक्वल टू. समजलं, याला तोच राहील सोल्युशन. पाहाल तुम्ही जे कोऑर्डिनेट सारखे राहिले समजून जा. तो काय कधी कधी सारखे नाही आहेत तर मग क्रॉस होते, तर ज्या ठिकाणी क्रॉस होतात तो सोल्युशन राहते. सांगेन मी आता बघा, हे याच पॉईंटवर क्रॉस होतील.
ओके, आता हे झाले आपले काय, हे काय झाले बेटा. आता ग्राफ पेपर आणतो मी, ग्राफ पेपर आणतो ना मी, पॉज करून ठेवतो वेळ. हां मोठ्या मुश्किलनं ग्राफ पेपर भेटला बेटा. याच्यानंतर मला म्हणाल नको ग्राफ काढून द्या म्हणून, मी एकच वेळा सांगेन. अरे ठीक आहे, हा एकच फर्स्ट अँड लास्ट टाईम सांगून राहिलो. कसा काढतेत ग्राफ लक्ष द्या. पॉईंट काढल्यानंतर पॉईंट दिसून झाले. अरे तू काय मोठा होतेस, आई मोठी उपाधीच आहे. हां हे पॉईंट आपल्याला आता इथं काय करायचे आहेत, प्लॉट करायचे आहेत. ठीक आहे, तर इथं काय असते आपला 0 0, इथं काय असते, इथं 1 2 3 आणि इकडे -1 -2. वे तुम्हाला काढायला लागते एक्झाममध्ये. हां आयता काढला नाही भेटत, नाही तर म्हणाल -1 इकडे -1 2. ओके ठीक आहे. हे अशा प्रकारे पहिले रंगरंगोटी करून घ्यायची. त्यानंतर इसको पकडणे का पहिले, इसके पॉईंट 1 आणि 3. तर एक्स वर किती म्हणते 1 आणि वायच्या किती म्हणते. तर हे ज्या ठिकाणी काय होतील मॅच होतील, हे ज्या ठिकाणी काय होतील मॅच. तुम्ही डॅश डॅश लाईन न काढाल, तुम्ही कसं काढाल, अशी डॅश डॅश वाली नाही का, आणि फेंट काढायची, जास्त डार्क काढायची. अबे हे वाली लाईन कशी काढायची फेंट. तर या ठिकाणी हे काय मॅच होत आहेत. तर हा एक पॉईंट झाला असता आपला 1 आणि 3. दुसरा 0 आणि 4. तर एक्सच्या 0 तर वायच्या किती म्हणते 4, म्हणजे हा इथं आला असता. ठीक आहे, मग -1 -1 आणि 5. -1 हाय एक्सच्या आणि 5 म्हणजे कुठं आला असता या ठिकाणी. अरे एक्स वर -1 आणि वायच्या 5, तिथून आडवी काढायची वायसाठी. वाय उभी लाईन आहे ना, तिथून आडवी काढायची आणि हे आडवी आहे तर इथून. तर या ठिकाणी पॉईंट भेटला असता आपल्याला कोणता -1, 5. आणि हा कोणता पॉईंट आहे 0, 4. मग अजून एक पॉईंट आहे 2 2. तर एक्सचा पण 2. तुम्ही पाहून राहिलो मंगांडावचा तुमचा सिस्टम बरोबर दिसून ना राहिला. ओके, तर तुम्ही नोटीस कराल की हे तिन्ही पॉईंट कसे आहेत एका स्ट्रेट लाईनमध्ये दिसत. आता मला स्ट्रेट लाईन काढायसाठी कुठेतरी जायला लागल. मोठा तामजाम आहे इथं. अरे हे खाऊन आली का, हा नाही आली, बहुत मार खाल नाही आली म्हणाल तर. ठीक आहे, हां तू जा रे बेटा, आता तिकडे दूर जा. नेक्स्ट दुसरे त्यावाल्या लाईन प्लॉट करून घेऊन आता पॉईंट. अरे प्लॉट करून घेऊन ते एक लाईन झाली आणि लाल कलरनं. हां दुसरे पॉईंट बघा इकडे x0 तर y किती आहे, म्हणजे हा वाला पॉईंट आला असता. अरे 0 मायनस, अरे हो हा x0 नो. मग 1, तर x1 आणि हा 0 म्हणजे इथं आला असता. अरे 1, 0 इथं आला असता. हां देन याची दुसऱ्या कलरनं घेऊ का बेटा.
देन -1 -4, तर एक्सची -1 हां आणि तो -4 कुठे आहे का? म्हणजे इथं आला असता हा काय आहे -1 कॉमा मायनस हां मग 2 2, तर एक्सचा पण 2 आणि वायचा पण, म्हणजे इथं झाला असता, तर हा 2 2 दोघांच्या आला इथंच. आता बघा हिरवावाला हां 1 2 3 स्केल कुठे गेली? हां चलिए बेटा इकडं, चलो हो इकडं. ऐ ऐ ओके डन, नाही डन. हे बघा हे दोन लाईन इथं काय झालेले आहेत, कोणत्या तरी एका पॉईंटवर, ज्या पॉईंटवर ह्या दोन लाईन काय होतील, इंटरसेक्ट होतील, तो राहते आपल्या या दोन इक्वेशनचा सोल्युशन. म्हणजेच काय आला असता 2 मामा 2 मामा. हे लाईन कोणती होती, हिच्या इक्वेशन काय होता 2x - = 2, आणि हिच्या इक्वेशन काय होता, हा लिहा लागते त्या लाईनवर, ग्राफ पेपरवर, हा ग्राफ पेपरच्या बाहेर नाही. माझ्याजवळ जागा नाही तुम्ही इथंच लिहाल, ठीक आहे, समजलं. आणि मग इथं खाली लिहा लागते काय 2 मामा 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन ऑफ लाईन. समजलं? अरे कळलं? बघो जा रे बेटा, आला. भले बाकीचे कोऑर्डिनेट त्याचे बघा वेगवेगळे आले, हे बघा हे सगळे कोऑर्डिनेट त्याचे वेगळे आहेत, हे कोऑर्डिनेट माझे वेगळे आहेत, पण शेवटी सोल्युशन काय आला, सगळ्यांचा सोल्युशन सारखा आला. हे इकडचे पॉईंट सगळ्यांचे वेगळे येऊ, पण फायनल ते इंटरसेक्ट होतील, तर तो सोल्युशन कसा आला पाहिजे, सारखा. लक्षात आली की नाही आली गोष्ट, कळलं? चल समोर वाढूया आता. तर आता समोरचे जे आहेत ते कोणाला सोडवायचे आहेत, अरे कोणाला सोडवायचे आहेत, हां तर ग्राफ वही घ्यायची आहे तुम्हाला. अरे ग्राफ वही घ्यायची आहे की एखादा सांगू, मी एखादा सांगू, लक्ष राहील चांगल्यानं. हा इथं स्टार दिसून राहिला, दिसला, हा स्टारवाला सांगतो एक्झरसाइज मधला, चालेल नाही चालेल, अरे चालेल ना. काय आहे बघा 2x - 3y 2x - 3y इज इक्वल टू किती आहे 4, आणि 3y - x इज इक्वल टू किती आहे, अरे कळलं. तर काय पद्धत काय आहे आपली, पद्धत काय, तर सर्वप्रथम अब्बा डब्बा, अरे अब्बा डब्बा चब्बा करा लागल, हां याच्यासाठी अब्बा डब्बा चब्बा बनवा. आता व्हॅल्यू थोड्याशा बरोबर ॲज्युम कराव्या लागतील तुम्हाला, कळलं का. कारण इथं बघा डिवाइडमध्ये एक संख्या जाईल सोडवाल तर, हा x हा y आणि हा x मामा लहान झाला का रे, ठीक आहे.
एक्स वाय एक्स मामा. चलो बघा, आता पहिले सर्वप्रथम याला सोडवायचा या इक्वेशनला. आता लिहिला आपण 2x - 3y = कोणाच्या तरी एकाच्या रूपामध्ये मला व्हॅल्यू काढायची आहे. लक्ष आहे सगळ्यांचा. तर पहिले हा त्या बाजूला घेऊन जातो. तर 2x 4 प्लस काय होईल. आता x ची व्हॅल्यू आली का. हे नाही, हे कोणाची व्हॅल्यू 2x. तर x ची व्हॅल्यू पाहिजे तर हा 2 कुठं घेऊन जायला लागल. 2 कुठं घेऊन जायला लागल. अरे डिवाइडमध्ये. आता याच्यामध्ये कोणाच्या व्हॅल्यू ॲझ्युम कराल. पुट y. आता अशीच व्हॅल्यू ठेवायची ज्याने करून यांची बेरीज अशी संख्या आली पाहिजे जे 2 न का होईल. नाही तर मग पॉईंटवाली व्हॅल्यू येऊ. पॉईंटवाली व्हॅल्यू आली तर काही टेन्शन नाही आहे, पण ती प्लॉट करायला काय होते, प्रॉब्लेम होते. प्लॉट समजते ना. अरे प्लॉट म्हणजे पॉईंट तो शोधायला नाही का कधी कधी इकडे तिकडे होऊ शकते. तर बघा मग काय ठेवू शकतो. सपोज इकडे 2 राहिले असते तर 3 दुने 6 4 वर 10 झाले भागीला 2. म्हणजे वायची व्हॅल्यू जेव्हा मी काय ठेवलो 2, तेव्हा एक्सची व्हॅल्यू किती आली याला. आता एक वेळा -2 ठेवा. एक वेळा काय ठेवा. पुट y = -2. तर -2 तर 3 दुने 6 -6 झाले असते. तर 4 - 6 -2 भागीला किती आला. एक्सची व्हॅल्यू किती आली. हा समजला का का करून राहिलो. हा सोडवायचा कसा समजून राहिला का तुला. हां रडतेस काय ना. तर हां जवळ बसायला प्रॉब्लेम होत असेल तर दूर बसायचा. ठीक आहे. हां देन हा रफ हो रे. मग आता इथं -2 ठेवली होती. आता काय ठेवून पाहू आपण इथं 0. वायची व्हॅल्यू काय ठेवतो आता. y = तर 3 0 0. तर 4 भागीला 2 राहिला म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती झाली. जमलं. हां मग पुट y = -1 का -2 ठेवू. ठेवला होता -2 आहे ना. तर -1 तर -3 होईल हा. तर 4 - 3 1 आणि 1/2 म्हणजे 0. चालेल काय नाही होणार. तर एक व्हॅल्यू एक्सची काय आली असते 0.5. अरे कळलं का. हा कसा आला समजला का. पहा वायची व्हॅल्यू काय ठेवला आपण -1. तर 4 प्लस -1 आणि इकडे काय झाला असता 2. तर 4 - 3 झाला असता. 3 1 3 मायनस झाला असता 2. तर 1/2 म्हणजेच किती आला 0. भागाकार येते का रे. चलो देन हे सगळ्या व्हॅल्यू भेटल्या आपल्याला. वायची व्हॅल्यू 2 - 2 0 - 1 5 -1 2 0.5. चला आता याला सोडवायचं आहे. हा त्या बाजूला हा या बाजूला. 3 - x = 4 आहे ना. हा तिकडे येईल तर 4 प्लस x होऊन जाईल आणि हा इकडे येईल तर 3 - 4 = तर पुट काय ठेवू सांगा. वायची व्हॅल्यू 1 ठेवतो. तर 3 1 3 मधून 4 गेले -1 आली असती. हां मग वायची व्हॅल्यू 2 ठेवतो. 3 दुने 6 - 4 तर एक्सची व्हॅल्यू किती झाली असती. समजलं का की नाही समजलं. समजलं की नाही समजलं. वायची व्हॅल्यू -1 ठेवतो. तर 7 गेली बहुत मोठी झाली. हड 0 ठेवतो. 0 काय ठेवतो. वायची व्हॅल्यू 0 तर किती आली. एक्स व्हॅल्यू झाली असती -4. हा 0 झाला तर -4 राहिली ना. हां मग
सांगा लवकर, सांगा 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 सांगा. -2 मोठी जाईल. +2 ठेवून पाहिला. अरे ठेवून पाहिला ना. 1/2 ठेवू नाही. 1/3 नाही. 3 3 9, 9 4 गेले 5. ओके, वायची व्हॅल्यू किती 3. तर 3 9 4 गेले, एक्सची व्हॅल्यू किती झाली सगळे भेटले. वायची व्हॅल्यू 1 2 0 3 आणि -1 2 -4 आणि हा. तर आता ग्राफ चोरून आणावं लागेल आपल्याला. गुगलू कोणसी चोरला होता रे मग असे. मैं मोठी झाली का रे. ओके ना. चलो ध्यान दो. एक्स एक्सिस वाय एक्सिस पण मावतीन का कोण -5 कोण आहे 5 एक्स आणि इकडे कोण आहे एक्स. दोन्ही ठिकाणी एक्स एक्स आहे ना. ते एक्स इकडे जास्त देऊन देऊन आपण इकडे कमी देऊन देऊ. नाही समजला. अबे समजते का काही. हे एक्स एक्सिस झाली आणि हे इकडे 1 2 3 4च झाला. 1 2 3 4 5. ओके. मॅनेज करता आला पाहिजे मग तिथं. अगर एका कोपऱ्यामध्ये जास्त जात आहे तुमचा है ना. तर हां 0 0 हा आला. 1 2 3 4 5. अरे बरोबर आहे का. 5 2 -1 -2, 0.5 -1 आणि 1 2 2 -4 आणि 0 आणि 5 आणि 3. चला बघा. -1 -2 मायनस इकडे 1 2 3 4 आणि हा इकडे -1 -2 -3 -4 ठीक आहे चालेल. ओके लक्ष द्या. आता पहिल्या लाईनचे आपण काय करू पॉईंट प्लॉट करू. ओके 5 आणि 2. तर एक्स झाला 5 आणि हा झाला 2 म्हणजे कुठं झाला इथं झाला असता. हा पॉईंट झाला 5, 2. दुसरा -1 -2. ते एक्सचा -1 हा आणि वायचा -2. -1 -2 आहे ना म्हणजे हावाला पॉईंट आला असता. -1 -2. देन 2 0. तर एक्स झाला 2 हा आणि वाय झाला 0 म्हणजे इथंच. तर इथून इथं म्हणजेच 2, हां. देन 0.5 आणि 1. तर एक्स झाला 0.5 म्हणजे इथं मधात बरोबर. आणि तो काय आहे -1 म्हणजे कुठं इथं या ठिकाणी 0.5 मायनस. आता स्केल घ्यायला लागेल आपल्याला.
ओके आली. हे एक लाईन निघाली. अरे निघाली. काय नाव देऊ हिच्या? हिचं नाव काय होता? 2x - 3y = देन दुसरं बघा. दुसऱ्याचे पॉइंट प्लॉट करून घेऊया. हां किती आहे? -1 आणि 1. हा -1 आणि हा, अरे आहे का? दिसते का? -1 आणि 1. देन 2 2, हा बी 2 आणि हा बी. कुठं चालला बी हा तिकडे जाईल करणारा. हो ना बाई, भेटणारच नाही वेळ आली तर. बघूया. 2 2. देन -4 आणि 0. -4 म्हणजे इकडे. आता बाई आणि 0 म्हणजे हाच आहे है ना. हां -4 आणि 0. देन 5 आणि 3. हा 5 आणि हा 3 म्हणजे इथं आला असता 5,3. ओके. थोडासा लहान होते का तर पाहतो मी. जमून जाईल म्हणा. करूया काहीतरी जुगाड. ई स्केल ये बरं इकडं. हे चालली लाईन तिकडं. आता कसा ग्राफ पेपरच्या बाहेर चालली तर ते तुम्हाला थोडासा पाहायला, ग्राफ थोडासा तुम्हाला कुठं सरकवायला लागेल. ओके, पाहायला लागेल थोडासा पॉईंट कुठं चालले म्हणून. तर हे बघा इथं भेटली. आता याचे सोल्युशन कसे काढायचे लक्ष द्या. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काय आहे तर हा पहिले आपल्याला काय करायला लागेल, इकडून इकडे आणायला लागेल असा. म्हणजे जवळजवळ ठीक आहे. आणि इथून खाली उतरावं लागेल असा. हा 5, हा 6, हा 7 आणि हा 7.5. तर जवळजवळ 7.5, 4 किंवा 3.8 अशा प्रकारचा काहीतरी याचा सोल्युशन असेल मागे. पहा बरं. 8 आणि ओके 8 आणि 4 म्हणजे हा झाला 8 आणि हा झाला. अरे तसं नाही. आता भाई इथं अंदाजी नाही घेतलो का मी ना. इथं अंदाजी नाही घेतलायत का. अगर एक्झॅक्ट ग्राफ राहिली असती आपली इकडे तर आलं नसतं का. आजपर्यंत चुकला का कधी आपला. केव्हा रे केव्हा चुकला. ठीक आहे समजलं. अरे कन्सेप्ट दिमागात घ्या. सोल्युशन नाही. हाच येणार आहे का. हाच येणार आहे प्रश्न. अरे कळलं. समझली ग्राफिकल मेथड. चलो समझ में आए. चलो छापो अभी. और ग्राफ पेपर कल मेरे को उद्या मला पूर्ण ग्राफ पेपरवर पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व पाहिजेत. समजलं का. हे वाले नाही का. हे एक्झरसाइज मला सॉल्व पाहिजे पूर्ण 6 प्रॉब्लेम ना. हा वरचा एक बाबू 7. नाही समजला. कोणाला काही प्रॉब्लेम विचारून टाका आताचा.